करवली ए मुला मुला काच खाली कर ड्रायव्हर ती भरून झाल्यानंतर आम्ही वहिनीला आमच्यासोबत घेऊन जाणार. आज आहे अंकदादाचं लग्न आहे 4चं, आता वाजलं 12:15. मी जस्ट आलेली आहे पार्लरला रेडी होण्यासाठी. आपला व्लॉग एडिट करून आली, मिनी व्लॉग जो आज पोस्ट होईल तो झाला नव्हता. मग स्क्रिप्टिंग लिहिलं, व्हॉइस ओव्हर केला. दादाला बोललेले मी तिकडे येईन म्हणजे त्याच्या घरी, पण नाही शक्य झालं. आपला व्लॉग पोस्ट होणं पण तेवढंच गरजेचं आहे. इनकन्सिस्टंट नाही व्हायचं मला अजून, तर मग मी पटपट सगळं केलं, अपलोड केलं आणि धावत पळत इथे आले. आता मी आउटफिट चेंज करून घेते. तर चला आता आम्ही रेडी व्हायला घेतोय. मला रेडी करणार आहे विनया. आय एम रेडी मंडळी. मी ही प्रेसवाली हे घातली, ती दुसरी पण होती पण ही जास्त छान वाटते ह्या लुकला, असं आमचं सगळ्यांचं इथे मत झालं. त्याच्यामुळे मग मी ही वाली नथ घातली. दिस इज द ओव्हरऑल लुक. हा जो आउटफिट आहे माझा तो मी ऑनलाईन घेतला होता. हा जो नेकपीस आहे तो मी कलाधारा रेंटल ज्वेलरी अस्मिता ताईकडून घेतलेला आहे. या बँगल्स वगैरे मी अन्वीमधून घेतलेले आहेत. हे कानातली पण ताईकडूनच आहेत. कमरपट्टा ताईकडून आहे. अजून तो मोठा नेकलेस पण आहे पण तो मी नाही घातला. ठीक आहे. ही अशी छानशी हेअरस्टाईल मला करून दिलेली आहे. कैसे लग रही हूँ मैं, कैसी लग रही हूँ भाई की करवली. ओके चला आपण टायमात रेडी झालोय व्यवस्थित. थँक्यू. माय गॉड काप खाली लाव. आधी देवाच्या बाहेर या आता देऊ सगळं लग्न कार्यक्रम झाल्यावर हॅलो आणि शेड अरू येणार
नवरी मुलाला आणण्यासाठी तयार राहायचं आहे. हो. लेडीज पुढे या हवा असेल तर ये. सावधान शुभमंगल सावधान. मनी दाटल्या आठवणी मंगलम शुभ लग्न सावधान. पाहिली तैसी यावद्विजी सरंगान यन्मंगलम महेंद्रस्य प्राप्तेर्देव समागमे. दोघा वधूवरांच्या इष्टदेवतेचे कुलदेवतेचे काय खातोय तू? समृद्धी मॅम या तुम्ही. बॅटरी हो सगळ्यांचे सगळ्यांचे. तिकडे पाठीमागे नवरा नवरी फोटो काढतायत आणि आम्ही इथे विधीच्या मंडपात. मग इथे का नाही विधी घेतले? म्हणजे इथे लग्न लागलं समजा, आम्ही ते बसलोय कारण आता पाय आलेत गळ्यात, दुखायला लागलेत. मी तर काल रात्रीपासून नाचते. हा ना. बँजो होता. हा बँजो होता. मग काय नाचायला आपल्याला आवडतं. पांजू माझी फायर ब्रिगेड आहे का बाहेर, तर ती आली आणि माझं व्यवस्थित छान शूट झालं. मी जरासा आराम केला पण ती बिचारी धावत होती क्लिप्स घ्यायला. थँक्यू व्हेरी मच. आय कांट थँक्यू सो व्हेरी वेल. थँक्यू. आता आम्ही मोबाईलमध्ये शूट करतोय कारण कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन झाली. इथे कुठे चार्ज करत असणार, मग मी आईकडे पाठवून दिला. आता ती पण निघते, मी थांबते कारण की मला थांबायलाच पाहिजे. हा हार पडतोय माझा उलटा, तर मी थांबते. थँक्यू सो मच. मला फोन मेसेज कर. हा हो ठीक आहे, मी पोचल्यावर फोन. बाय बाय. भेटू परत. नक्की. थँक्यू सो मच. 2 days मस्त वाटलं. थँक्यू. मला पण आवडलं. खूप दिवसांनी भेटलं ना. लास्ट आपण जानेवारीला भेटलेलं, आता इयर एंडिंग आलं. जाऊ. बाय बाय.
मावशी काय खाताय? काय खाताय? सगळं संपलं काय शेवटी बडीसोप राहिली काय करणार सगळ्यांनी सगळे ड्रायफ्रूट खाले सगळं खाल्लं हे डॉलला तर पूर्ण हे केली पल्स घेऊन घेऊन. आमच्या लग्नात पण सेम असंच केलेलं. माझ्या मम्मीनी पण भरपूर सारा रुखवत केलेलं आणि ते असंच काय घरी नाहीपर्यंत काय उरलंच नव्हतं. फक्त मोहन थाळ आणि अजून एकदम गोष्टी सासरी पोहोचलेल्या, बाकी सगळ्या मंडपातच संपलेल्या. या अंकदादाची मावशी नमस्कार. तसं इथं मला परत आठवण आली तीच. असं असतं ॲक्च्युली नवरीकडचे म्हणजे नवऱ्याकडचे आता हे सगळं रुखवत भरून घेऊन जाणार आपल्यासोबत. त्याच्यामुळे नवऱ्याकडच्या मंडळींनी जर हे संपवलं तर ते असंच करायचं असतं. त्याच्यामुळे ते संपलेलं आहे. मज्जा असते, म्हणजे ही मज्जा असते. हां हां, म्हणजे लुटण्यामध्ये मजा असते. एक प्रकारचं रिच्युअल समजा. सो दिस इज क्वाईट नॉर्मल आमच्याकडे इथे. तुम्ही दिसलात नाही आज दिसलात नाही. खुश हे सगळं ओपन आहे. तर आता गार वाटायला लागलंय, थंडी वाजायला लागली. आता असं वाटतं का स्वेटर घ्यायला पाहिजे होता किंवा शॉल घ्यायला पाहिजे होती. त्यांच्या फुल फॅमिलीचा फोटो चालू आहे, फॅमिली फोटो. मी बसून बसून काय केलं, माझी नथ चेंज केली. म्हटलं आता घेतली आहे एवढी तर थोडा वेळ का होईना घालावी, काहीतरी बसल्या बसल्या टाइमपास म्हणून मी चेंज केली. आणि इयरिंग्स पण चेंज केलं कारण आता मला दुखायला लागलं सगळं. ठीक आहे, त्यांचं चालू आहे फोटो सेशन. आता दादा वहिनीचे त्यांचे कपल फोटोज अजून बाकी आहेत. त्याच्यानंतर जेवण बाकी सगळ्यांचं झालं आहे. मी थांबली आहे, त्यांच्यासाठी थांबली आहे. आणि मला भूक पण नाही तेवढी लागली आहे. मग जेवणार आणि मग बारात. मस्त गरम गरम चहा आलेला आहे. ह्या थंडीत हा चहा म्हणजे वरदान आहे. मला जाम गारठा भरल्यासारखं झालंय. बरं वाटेल चहा पी. हा आता आम्ही आलोय वहिनीच्या घरी, कारण इथे आता वहिनीची ओटी भरली जाईल, माहेरची ओटी गव्हाची. आणि मग ती भरून झाल्यानंतर आम्ही वहिनीला आमच्यासोबत घेऊन जाणार. तांदळाची ओ सॉरी तांदळाची ओटी. काच खाली कर हे मुला काच खाली कर. ड्रायव्हर काच खाली करा. नवरा नवरी पाठी येतील, देवळात पाईट बी थांबतील, देवळामध्ये जातील. पण मी आलेली आहे इथे बिल्डिंग जवळ. आता रोहित दादा ऋषीदादा ज्यांनी आरूच्या बड्डेचं वगैरे डेकोरेशन केलेलं, त्यांना सांगितलं आहे वहिनीच्या वेलकमसाठी थोडीशी तयारी करायला. तर मी ते बघून घेते किती काय झाली आहे ते. पैसे मिळाले आणि त्यांना आम्ही रितसर एंट्री दिली. आणि वहिनीची एंट्री, वहिनीचं वेलकम आम्ही कसं केलं, त्यांनी काय नाव घेतलं, तिचा गृहप्रवेश कसा झाला, त्या सगळ्याबद्दल मी एक शॉर्ट ऑलरेडी अपलोड केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ. तर तो तुम्ही बघाल अशी मी आशा करते. तर मी इथे ते डबल दाखवत नाही. किंवा तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल तर तुम्ही माझे लॉयल सबस्क्रायबर्स आहात, थँक्यू. लॉयल व्ह्युअर्स आहात, थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. तुम्ही एवढ्या आवडीने व्हिडिओ पाहिलात, थँक्यू सो मच. पुन्हा भेटू लवकर. बाय बाय, टाटा, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. वन्स अगेन अक्षय आणि अंकिता, तुम्हाला आमच्या यूट्यूब परिवाराकडून नवविवाहाच्या हार्दिक शुभेच्छा. नांदा सौख्य भरे.